जय महाराष्ट्र मित्रांनो, मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड सध्या शिवसेनेच्या संदर्भातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तगडा झटका। तर अजितदादा पवार यांचे मंत्री थेट भाजपला जाऊन मिळणार। राज्यातील मंत्र्यांचे थेट राजीनामे, भारतीय जनता पार्टीने अखेर डाव साधलाच। मित्रांनो, ज्या प्रकारची महाराष्ट्रामध्ये भीती होती, अखेर त्याच प्रकारचं राजकारण भारतीय जनता पार्टी सध्या मुंबईत करताना जाणवते आहे। भाजपचे मनसुबे आता सगळ्यांनाच माहीत पडले असून त्या मनसुब्यानुसार भारतीय जनता पार्टी आता एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनाच थेट गळाला लावते आहे। तर इकडे अजितदादा पवार यांचे विद्यमान मंत्री देखील आता गळाला लागल्याची सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे। मंत्र्यांचे राजीनामे, तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून पुन्हा एकदा घेणार मंत्रिपद शपथ। मित्रांनो, नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे जाणून घेऊया। सरकारला देखील सगळ्यात मोठा धक्का देण्यात यांना यश मिळतंय। ज्या प्रकारे शरद पवारांशी आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी करून काही आमदारांनी मंत्र्यांनी आपली घरं भरली आणि सध्या घरं भरून मंत्रिपद स्वीकारली, परंतु आता मात्र त्याच ज्या घरी ते गेले तिथे मात्र त्यांचं मन रमे नाही आणि आता त्यांना पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने आपल्या गळाला लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। राज्यातील मंत्री, राज्यातील खासदार, राज्यातील आमदार थेट भाजपला आता भाजपला जवळ मिळत आहेत। नेमके कोण आहेत मंत्री जे राजीनामा देऊन पुन्हा एकदा आपला प्रवेश करू इच्छित आहेत? मित्रांनो, जाणूया सविस्तर यादी। ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी सध्या महाराष्ट्रात राजकारण खेळते आहे, त्याच प्रकारे त्यांना शिंदे गटही ठेवायचा नाही आणि शरद पवारांची राष्ट्रवादी देखील ठेवायची नाही। त्यांनी म्हटल्याप्रमाणे कोणत्याही राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष नसला पाहिजे, आपल्याला स्पर्धक नसला पाहिजे, म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संपवलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला संपवलं आणि आता ज्यांना तयार केलंय त्यांना देखील बाजूला सारून भारतीय जनता पार्टी नवीन राजकीय गेम खेळण्याच्या तयारीत आहे। नवे तर त्यांच्याच आमदारांना, मंत्र्यांना आता भारतीय जनता पार्टीचं वेड लागलंय आणि ते त्यांच्या बाजूने जाताना दिसत आहेत। मित्रांनो, पहिला आमदार फोडलाय तो शिंदेचा महेश शिंदे यांच्या नावाने। तो आता आमदार एकनाथ शिंदेंना सोडून भाजपमध्ये प्रवेश करतोय। त्याचवेळी त्याच्या पाठोपाठ बरेच आमदार, बरेच मंत्री हे भाजपच्या गळाला लागल्याची धक्कादायक कबुली सध्या देण्यात येत आहे। यामुळेच महाराष्ट्रामध्ये शिंदेंचे आमदार आणि मंत्री किती फुटणार, कोण फुटणार, त्यांची देखील नावांची यादी आता समोर येत आहे। दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनी देखील आता भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यांनी देखील आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह अजून कोण आमदार, कोण मंत्री सोबत येत आहेत त्यांची देखील त्यांनी यादी दिलेली आहे। म्हणजेच भारतीय जनता पार्टी एका आमदारांना, एका मंत्र्यांना गोळा करून आपल्या पक्षात घेऊन महाराष्ट्र सोबळावरती लढण्याची तयारी भारतीय जनता पार्टी जोरदाररित्या करत आहे आणि त्यांचे मनसुबे आता महाराष्ट्रासमोर आलेले आहेत। त्याच प्रकारे त्यांची कृती, त्याच प्रकारे वागणं आणि शिंदेंसोबत भांडणं, अजित पवारांच्या पक्षासोबत भांडणं ही एकंदरीत भारतीय जनता पार्टीची स्ट्रॅटजी समोर आली असून जे शरद पवार सांगत होते, जे उद्धव ठाकरे सांगत होते, भारतीय जनता पार्टी ही चांगली पार्टी नाही, तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत जाऊ नका, परंतु आता मात्र यांना समजून आले की आपलं कुठेतरी चुकलंय आणि आता मित्रांनो पायावरती दगड मारून घेण्याची वेळ या दोन्ही पक्षावरती आली असून आता उद्धव ठाकरेंकडे देखील काही आमदारांचा कल येऊ लागलाय। पण मित्रांनो, भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षातील आमदारांना, मंत्र्यांना घेऊन स्वतःचं घर भरून महाराष्ट्र जिंकण्याची स्वप्न रंगवत आहे। मात्र आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंची भूमिका देखील महत्त्वाची असणार आहे। यामध्ये उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेणार हे देखील संपूर्ण महाराष्ट्राला लवकरच समजेल। मात्र मित्रांनो, सध्याच्या राजकीय घडामोडीमध्ये हे मंत्री, एकनाथ शिंदेंचे काही मंत्री, काही आमदार थेट देवेंद्र फडणवीस यांच्या गळाला लागल्याची सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे। आता कोणकोणते मंत्री आहेत, कोणकोणते आमदार आहेत त्यांची देखील यादी भारतीय जनता पार्टी प्रवेश केल्याच्या नंतर जाहीर करेल, कारण की अगोदर जर जाहीर केलं तर मात्र त्यांना येण्यास खूप अवघड होईल। इकडे मात्र प्राजक्त तनपुरे यांनी मात्र आपला निर्णय जाहीर केला असून महेश शिंदेंनी आपला निर्णय जाहीर केला असून भाजपमध्ये जाणं त्यांनी आता पसंत केलंय। या सगळ्या राजकीय खेळीमुळे भारतीय जनता पार्टीला जे नेमकं साधायचंय त्यांनी ते साधलंय आणि ते म्हणतायत की आगामी काळात
आम्हाला भाजपशिवाय कोणताही पर्याय उरत नाही तेव्हा आम्ही तिकडे जाणार. ही राजकीय खेळी मात्र खूप मोठी कामाला येऊ शकते. मित्रांनो, या सगळ्या राजकीय खेळी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रस्थ नेत्यांकडून खेळल्या जात आहेत आणि राज्यात मात्र एकनाथ शिंदेंना वेगळं करण्याचा डाव रचला जात आहे, आखला जात आहे. लवकरच या दोन बड्या नेत्यांची सत्तेतून हकालपट्टी होईल हे मात्र नक्की आहे, कारण की तशा प्रकारचे संकेत केंद्रातून आलेले आहेत. भारतीय जनता पार्टीला स्वबळावरती महाराष्ट्र राखायचा आहे, जिंकायचा आहे. यामुळे लवकर हकालपट्टी